नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. व्हीआयपी संस्कृती संपवण्यासाठीच लाल दिवा काढून टाकण्याचा सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं पंतप्रधानांकडून मन की बातमध्ये समर्थन. मुलांनी सुट्ट्यांचा सदुपयोग करत जास्तीत जास्त माहिती मिळवून नवनवीन प्रयोग करण्याचा पंतप्रधानांचा शालेय विद्यार्थ्यांना सल्ला. 2024 सालापासून लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळेस घेण्याची नीती आयोगाची शिफारस. गृहनिर्माण क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणणारा रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲक्ट रेरा उद्यापासून देशभरात लागू. शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची अचूक माहिती पोहोचवण्यासाठी जून अखेरपर्यंत सर्व महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. आजलनच्या हॉकी स्पर्धेत भारताचा न्यूझीलंडवर 3-0 असा दणदणीत एकतर्फी विजय. आणि हिंदकेसरी खिताबासाठी महाराष्ट्राचा अभिजित कटके आणि हरियाणाच्या सुमित कुमारची पुण्यात लढत. आणि आता सविस्तर वृत्त. आपल्याकडे व्हीआयपी संस्कृतीबाबत सार्वत्रिक चीड आहे, म्हणूनच व्हीआयपींच्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकण्याचा निर्णय सरकारनं घेतला. अर्थात हा लाल दिवा व्हीआयपींच्या डोक्यातूनही गेला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मन की बात या आकाशवाणीवरून जनतेशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. सरकारी निर्णय से लाल बत्ती का जाना वो तो एक व्यवस्था का हिस्सा है, लेकिन मन से भी हमें प्रयत्नपूर्वक इसे निकालना है. हम सब मिलकर के जागरूक प्रयास करेंगे तो निकल सकता है. न्यू इंडिया का हमारा कंसेप्ट यही है कि देश में वीआईपी की जगह पर ईपीआई का महत्व बढ़े. और जब मैं वीआईपी के स्थान पर ईपीआई कह रहा हूं तो मेरा भाव स्पष्ट है. एवरी पर्सन इज इम्पोर्टेंट. हर व्यक्ति का महत्व है, हर व्यक्ति का महात्म्य है. 125 करोड़ देशवासियों का महत्व हम स्वीकार करें, 125 करोड़ देशवासियों का महात्म्य स्वीकार करें, तो महान सपनों को पूरा करने के लिए कितनी बड़ी शक्ति एकजुट हो जाएगी. हम सबने मिलकर के करना है. संत रामानुजाचार्य यांची आज 1000वी जयंती. 1000 वर्षांपूर्वी या थोर पुरुषानं समाजातल्या अनेक कुप्रथांचं उच्चाटन करण्यासाठी मोठा लढा दिला, असं सांगून पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली. उद्या 1 मे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांची निर्मिती याच दिवशी झाली. त्यानिमित्त दोन्ही राज्यांच्या नागरिकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. जगभरात 1 मे हा कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. आज आपल्या देशात कामगारांना ज्या सवलती आणि सोयी सुविधा मिळाल्या आहेत त्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातं, असं पंतप्रधान म्हणाले. मुलांना आता सुट्ट्या लागल्या आहेत. या सुट्ट्यांचा त्यांनी सदुपयोग करून घ्यावा, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. जग हे अनेक रोचक गोष्टींनी भरलेलं आहे. आपण डोळे उघडे ठेवून नीट निरीक्षण केलं तर आनंदाचे असंख्य क्षण सहजपणानं आपल्या वाट्याला येऊ शकतात. मुलांनी अधिकाधिक गोष्टींबद्दल कुतूहल दाखवून जास्तीत जास्त माहिती मिळवावी, नवीन प्रयोग करावेत, आळसाचा त्याग करावा आणि आपल्याला मिळालेलं हे सुंदर आयुष्य खऱ्या अर्थानं सत्कारणी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या युगात तंत्रज्ञानाला आपल्या आयुष्यापासून लांब ठेवता येणार नाही, पण हे तंत्रज्ञान मानवी नाती नष्ट करणार नाही, याची मात्र आपण सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे, असंही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं. येत्या 2024 सालापासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळेस घेण्याची शिफारस नीती आयोगानं केली आहे. यामुळे निवडणूक यंत्रणेला प्रचार मोहिमांचा कमीत कमी अडथळा होईल, अशी अपेक्षा नीती आयोगानं व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगानं सर्व संबंधित घटकांचा कृती गट बनवून या पर्यायाची शक्यता येत्या 6 महिन्यांमध्ये आजमावून पाहावी, असंही नीती आयोगानं सुचवलं आहे. या संदर्भातला एक अहवाल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह नीती आयोगाच्या इतर सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सूतोवाच केलं होतं. देशात सातत्यानं निवडणुका होत असल्यानं प्रचंड पैसा या कामी खर्च होतो. तसंच निवडणूक प्रक्रियेसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षक, पोलीस यंत्रणा यांच्या वेळेचाही मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. या दृष्टीनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी जास्तीत जास्त 2 टप्प्यांमध्ये घ्याव्यात अशी शिफारस करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं नव्यानं तयार केलेला वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी येत्या 1 जुलैपासून लागू होणार आहे. अप्रत्यक्ष कर भरण्यासाठी जीएसटीमध्ये नोंदणी करण्याचा व्यापाऱ्यांसाठी आज शेवटचा दिवस. जीएसटी लागू झाल्यानंतर सध्याच्या नियमावलीत विक्री कर, आबकारी कर, प्रवेश कर, मनोरंजन कर, सेवा कर आणि मूल्यवर्धित कर यासारखे सर्व कर रद्द होणार आहेत. जीएसटीमध्ये नामांकन केल्यानं अनेक लाभ संबंधितांना होणार आहेत. आयकर विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी जीएसटी नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी केल्याशिवाय आयकर विवरणपत्र दाखल करता येणार नाही. यानुसार एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी आयकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर तर पुढील 6 महिन्यांसाठी ही तारीख 25 एप्रिल राहणार आहे. घर ही प्रत्येक माणसाची महत्त्वाची गरज, पण घर खरेदी करताना अनेकदा सर्वसामान्य माणसाला फसवणूक सहन करावी लागते. म्हणूनच गृहनिर्माण क्षेत्रात पारदर्शकता आणणारा आणि ग्राहकांचं हित जपणारा रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲक्ट अर्थात रेरा उद्यापासून देशभरात लागू होणार आहे. महाराष्ट्रासह 13 राज्य आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांनी त्याला मान्यता दिली आहे. या कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात फार मोठे बदल होतील अशी अपेक्षा आहे. जवळपास 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा कायदा अस्तित्वात येत असून ही नव्या युगाची सुरुवात आहे असं केंद्रीय शहर विकास आणि गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ये घर बहुत हसीन है, ये घर बहुत हसीन है, ये घर बहुत हसीन है. राज्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची अचूक माहिती पोहोचावी या दृष्टीनं जून अखेरपर्यंत सर्व महसूल मंडळांमध्ये 2065 स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. महावेद प्रकल्पाअंतर्गत राज्यातल्या पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यातल्या डोंगरगाव इथं झालं. त्यावेळी ते बोलत होते. हवामानाचा अंदाज कळत नसल्यानं शेतीचं नुकसान होतं. ते वाचवण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यानं प्रथमच हातात घेतला आहे. अचूक हवामानविषयक पूर्व माहितीमुळे शेतीचं नियोजन सुलभपणानं करता येईल. यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेणारा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या हवामान केंद्रामुळे 12 चौरस किलोमीटर परिसरातल्या हवामानाची नोंद दर 10 मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक गावात डिजिटल बोर्ड उभारून हवामानविषयक माहिती गावागावात उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एका शेतकरी मेळाव्यालाही मार्गदर्शन केलं. गावागावांचे समूह तयार करून फळं तसंच शेतीमाल प्रक्रिया केंद्र तयार करण्याची सरकारची योजना आहे असंही त्यांनी सूचित केलं. आपल्याला या ठिकाणी शेतीमध्ये वापरावी लागते, वेगवेगळी अवजारं वापरावी लागतात. छोटा शेतकरी ते घेऊ शकत नाही, तो गटात नसेल तर त्याला त्याचा फायदा मिळू शकत नाही. आणि म्हणून गावांचे क्लस्टर्स आम्ही तयार करणार आहोत आणि प्रत्येक क्लस्टरमध्ये भाड्यानं सगळी अवजारं मिळतील. म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करून त्या कंपन्यांनी सगळी अवजारं विकत घ्यायची आणि मग छोट्या छोट्या शेतकऱ्यांना ती भाड्यानं द्यायची. त्यातनं गावातल्या आमच्या तरुणांना रोजगार मिळेल, त्यातनं कौशल्य प्रशिक्षण होईल आणि त्यासोबत शेतकऱ्याच्या शेतीमध्ये यांत्रिकीचा वापर झाल्यामुळे त्याची उत्पादकता वाढेल. आदिवासी भागातल्या वाड्यापाड्यात आरोग्य सेवा आणि साधनांची आवश्यकता लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय तत्काळ कार्यान्वित करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नंदुरबार इथं आजपासून 3 दिवसीय महाआरोग्य शिबिराला सुरुवात झाली. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या शिबिरामुळे आरोग्य तपासणीचा नवा पॅटर्न सुरू झाला असून हे आरोग्य शिबिर खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरणार आहे. या शिबिरात नोंदणी झालेल्या प्रत्येक रुग्णाला गरजेनुसार मोफत उपचार आणि शस्त्रक्रियेचा लाभ दिला जाईल. आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना मुंबईत नेण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शिक्षण पद्धतीमध्ये योग्य ते बदल करून ते सर्वसमावेशक कसं करता येईल हे पाहिलं पाहिजे. शिक्षण जर चांगल्या प्रकारचं असेल तर प्रत्येक कुटुंबात आणि देशभरात चांगल्या प्रकारचं परिवर्तन होईल असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे. आज पुण्यात मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीतर्फे भरवण्यात आलेल्या तालीम ओ तबियत या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचं सशक्तीकरण आणि समाज सुधारणेला चालना या विषयावर या परिषदेत अनेक मान्यवरांनी आपली मतं मांडली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती. त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामसमृद्धीचा मूलमंत्र जनतेला दिला. अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणानं वापर केला. खंजिरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचं वैशिष्ट्य होतं. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करायचे. जपानमध्ये जाऊनही त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांना काही काळ अटक झाली होती. आते हे नाथ हमारे हे त्यांनी रचलेलं पद स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिगान ठरलं होतं. ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा विचार करून त्या सोडवण्याबाबत उपाययोजनाही सुचवली. ग्रामगीतं व्यतिरिक्त हिंदीतून लिहिलेलं त्यांचं लहर की बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण द्यायला पूर्णपणानं अनुकूल आहे. आरक्षणासह या समाजाचे जे प्रश्न असतील तेही सोडवण्याकरता राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात दिली. या संदर्भात चर्चा करण्याकरता मराठा समाजाच्या आमसभेत ते बोलत होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या न्यायालयामध्ये आहे. आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारनं 2700 पानांचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं आहे. त्यामुळे यातून काही सकारात्मक घडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची सवलतींची मर्यादा 6 लाखांपर्यंत वाढवण्यात आली असून 5 लाख विद्यार्थ्यांचं 1000 कोटी रुपयांचं शुल्क राज्य सरकार भरणार आहे. तसंच राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मराठा मुलामुलींसाठी वेगळी वसतिगृह उभारण्यात येणार असल्याचंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. यावर्षी राज्यात पाऊस चांगला होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पण दुर्दैवानं तसं न झाल्यास उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची तयारी आतापासूनच करायला हवी अशा सूचना उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार योजनेतल्या कामांची पाहणी करण्यासाठी रावते आज उस्मानाबादमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. जलयुक्त शिवार योजनेमधली कामं बऱ्याच अंशी पूर्ण झाली असून परिस्थिती आशादायक असल्याचंही ते म्हणाले. विंधन विहिरींची पुनर्भरणावर भर देणं, मागेल त्याला शेततळी देणं यासारखी कामं अग्रक्रमानं करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यंदाच्या खरीपात पीक पेरा कसा करावा याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल असंही ते म्हणाले. देशात खूप मोठ्या प्रमाणावर डाळिंबाचं उत्पादन झालं आहे. या फळाला अधिक दर मिळावा म्हणूनच येत्या 2 वर्षात राज्यात 10 ठिकाणी डाळिंब प्रक्रिया उद्योग उभारून रोजगार आणि निर्यात वाढवण्यावर राज्य सरकार भर देत आहे अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज सोलापुरात दिली. दिल्लीची भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि सोलापूरचं राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांनी आयोजित केलेल्या 2ऱ्या राष्ट्रीय डाळिंब परिसंवादाचा आणि प्रदर्शनाचा समारोप समारंभ आज झाला तेव्हा सहकार मंत्री बोलत होते. 3 दिवस चाललेल्या या परिसंवादात डाळिंबावर पडणारे रोग, ठिबक सिंचन, उत्पादन वाढ, प्रक्रिया प्रकल्प, वितरण आणि विपणन व्यवस्था अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सोलापूरच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या डाळिंबाच्या वाणाचं सोलापूर डाळिंब असं नामकरण करण्यात आलं.
रासायनिक प्रक्रिया न केलेली शुद्ध फळं जनतेला मिळावीत याकरता राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेमार्फत देशभरात 5 लाख रोगमुक्त डाळिंबांच्या रोपांचं वाटप करण्यात आलं आहे. मलेशियात इपोह इथं सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत आज भारतानं न्यूझीलंडचा 3-0 असा दणदणीत पराभव केला. भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या खेळाडूंवर दबाव कायम ठेवत हा सामना एकतर्फी जिंकला. या स्पर्धेतला भारताचा हा पहिला विजय आहे. हरमनप्रीत सिंग यानं 2 गोल केले तर मनदीप सिंगनं 1 गोल करत सामन्यात भारताची पकड मजबूत केली. येत्या मंगळवारी भारताची लढत ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. काल भारत आणि ग्रेट ब्रिटन दरम्यान झालेला चुरशीचा सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. हरियाणाच्या सुमित कुमारनं महाराष्ट्राच्या अभिजित कटकेवर 9-2 अशी सहज मात करत हिंद केसरी हा खिताब जिंकला. आज पुण्यात झालेल्या या कुस्तीच्या अंतिम लढतीत सुरुवातीपासूनच सुमित कुमारनं या लढतीवर आपली पकड कायम ठेवली आणि अभिजितला सावरण्याची संधीच दिली नाही आणि अखेर त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. हवामान. सांगली, लातूर आणि परभणीला काल अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर आज हा अवकाळी पाऊस उत्तर महाराष्ट्रात बरसला. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड, सटाणा, ओझर परिसरात आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस झाला तर नादूर, शिंगोटे आणि सिद्धपिंपरी या परिसरातही गारांसह पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसानं या परिसरातल्या द्राक्ष बागांसह कांदा आणि ऊस पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे. नगर जिल्ह्यातल्या अकोले आणि संगमनेर तालुक्यातही पावसानं हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज दिवसभर आकाश ढगाळ होतं. धुळ्यात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला. येत्या 48 तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यातल्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 24. नागपूर 42 आणि 28. पुणे 38 आणि 17. औरंगाबाद 39 आणि 23. नाशिक 37 आणि 20. कोल्हापूर 38 आणि 22. रत्नागिरी 33 आणि 23. सोलापूर 40 आणि 24. आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही आणि किमान 27 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्हीआयपी संस्कृती संपवण्यासाठीच लाल दिवा काढून टाकण्याचा सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं पंतप्रधानांकडून मन की बातमध्ये समर्थन. मुलांनी सुट्ट्यांचा सदुपयोग करत जास्तीत जास्त माहिती मिळवून नवनवीन प्रयोग करण्याचा पंतप्रधानांचा शालेय विद्यार्थ्यांना सल्ला. 2024 सालापासून लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळेस घेण्याची नीती आयोगाची शिफारस. गृहनिर्माण क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणणारा रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट रेरा उद्यापासून देशभरात लागू. शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची अचूक माहिती पोहोचवण्यासाठी जून अखेरपर्यंत सर्व महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताचा न्यूझीलंडवर 3-0 असा दणदणीत एकतर्फी विजय. आणि हरियाणाच्या सुमित कुमार ठरला हिंद केसरी, महाराष्ट्राच्या अभिजित कटकेवर केली 9-2 अशी सहज मात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.